वंदे मातरम. माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावेज लाईव्ह. निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यालयात पुन्हा एकदा अजून एक बंडाफोड. पुन्हा एकदा अनेकांना गंडा घालणारे लोक सापडतात आणि त्यांचा बंडाफोड करावा लागतो. त्यांच्या अब्रूचे रक्त हे गावाच्या वेशीवर टांगावेच लागतात. मालक मालक जनता मालक, मालक मालक जनता मालक, निर्भय मनाने जगणार मी, निर्भय मनाने जगणार मी, स्वातंत्र्य माझे मिळवणार मी. काम चुकार भ्रष्टाचारी, एक सरे देई चोरी, लाचखोर भ्रष्टाचारी, एक सरे देई चोरी. मालक मालक जनता मालक, मालक मालक जनता मालक. असं म्हणतो खरे आम्ही, पण या जनतेला गुलाम बनवून ठेवलेले आहे. हे गुलाम आहेत सगळे. आणि यांना कोणी गुलाम केले? कोणी राजू आहिरे नावाचा माणूस आहे, जो स्वतःला मेजर म्हणवतो, मिलिटरीमध्ये माझी खूप ओळख हे सांगतो. त्याची बायको त्याला साथ देते. हे संदीप फाउंडेशनच्या बाहेर कॅफे चालवतात आणि तिथं विद्यार्थी आला की त्याच्याशी गुलुगुलू गप्पा मारायच्या. कारण जो विद्यार्थी इंजिनिअरिंगला तिथं गेलेला आहे त्याला शेवटी इंजिनिअरिंग झाल्यानंतर नोकरीचा प्रश्न असतोच. तर त्याला कधीतरी आमिष दाखवायचं, तुला पोलीस भरती करतो, तुला मिलिटरी भरती करतो, तुला एअरफोर्सला भरती करतो, तू एवढे पैसे दे, माझी एवढी एवढी ओळख आहे. आणि कुठल्या तरी मिलिटरीतल्या एअरफोर्समधल्या माणसाशी फोनवर बोलण्याचं नाटक करायचं. समोरचा माणूस हिंदीतनं बोलतो, हे लोक त्याला बोलतात आणि पैसे द्यायला सुरुवात करतात. आजूबाजूच्या कॅफेच्या आजूबाजूला जे शेतकरी आहेत त्यांनाही गंडा घालायचा, त्यांनाही हेच आमिष दाखवायचं नोकरीचं. प्रत्येकाला नोकरीचं आमिष दाखवलेलं आहे. आणि हे सगळे लोक इथं जमलेले, यांची आपण ओळख करून घेऊ. साधारण 25 लाख रुपयाला गंडा घातलेले लोक माझ्याकडे आहेत. अजूनही खूप लोकांना त्यांनी गंडा घातलाय, पण ते लोक माझ्यापर्यंत काही पोहोचलेले नाहीयेत. आपण आता एकेकाची ओळख करून घेऊया. सांगा तुमचं काय नाव? सुरेश वाघ. सुरेश, पूर्ण नाव सांगा ना. सुरेश बाळू वाघ. काय पत्ता आहे तुमचा? अशोकनगर. काय झालं तुमच्या बाबतीत? त्यांनी फसवलेले. कोणी फसवलं तुम्हाला? राजू आयरे. अजून कोण? राजू आयरे. आणि अजून कोण? मोहिनी आयरे. मोहिनी आयरे कोण आहे? त्यांच्या पत्नी. त्यांच्या पत्नी. काय केलं त्यांनी तुम्हाला? तुम्हाला काय केलं? कसं फसवलंय? मुलासाठी. तुम्ही काय पैसे दिले का त्यांना? त्यांना पैसे दिले. कशासाठी दिले? मुलाला नोकरी लावलेला असं. हा, नोकरी लावण्यासाठी. कुठं नोकरी लावणार होते ते? तुम्ही थांबा ना. कुठं नोकरी लावणार होता राजू आयरे? लक्षात नाही एवढं. लक्षात नाही? सांगा ना. तुम्हाला बळजबरी उभा केलेलं आहे का इथं? नाही. मग काय लूट झाली तुमची? प्रेशर नका घेऊ. नाही. नोकरीसाठी फक्त आमिष दाखवला होता फक्त, बस एवढ्याची. हा, आणि मग नोकरी लागली का? नाही लागली. पैसे दिले का? नाही दिले अजून. दिलेच नाही? नाही दिलेच नाही अजून. त्याने नाही दिले. मी दिले त्यांना. तुम्ही किती दिले? 2,57,000 रुपये. रोख दिले का? रोख. का ऑनलाईन दिले? ऑनलाईन पण दिले थोडेफार. किती दिले ऑनलाईन? 85,000 रुपये दिले ऑनलाईन. बाकी सगळी रोकड कॅश. रोकड कॅश दिली. कुठून काढून दिली? आता आपल्या याच्यातच राहतात. अच्छा, घरातनच दिले. हा. बर. काय त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला? तुमच्या मुलाचं काय नाव? तुमच्या मुलाचं नाव सांगा ना. पवन सुरेश वाघ. हा, त्याला तो नोकरीला लावून देणार होता. हा. कुठे नोकरीला लावणार होता? सरकारी नोकरी लावून देतो म्हणला. सरकारी. मग तुमच्या मुलाला विचारलं का तुम्ही? नाही, मी विचारलं होतं फक्त. स्वतःहून मीच सांगितलं होतं बुवा होईल जायचं चांगलं आहे बुवा. स्वतःहूनच तुम्ही म्हटले याला पण लावून टाका. हा. बर. तर मग ते काय म्हणाले? पैसे द्या. पैसे द्यायचं काय? कसं मागत होता तो पैसे तुम्हाला? एक तर फोन पे नाही तर कॅश. हा, पण कोणाला द्यायचे? काय द्यायचे? कशासाठी त्याच्या मागितले? बायकोच्या नावाने पण टाकले. हा, त्याच्या पण नावाचे टाकले. बरं. आणि ते काय म्हणाले तुम्हाला? किती दिवसात नोकरी लावून देईल? तो तसं बोलला होता 1-1.5 महिन्यात लावून देतो बुवा. मग आता किती दिवस झाले? 1-1.5 वर्ष झाला आणि नाही लावलेलं. ओके. तुमचं काय नाव? खंडेराव निवृत्ती पिंगळे. मी राहणार दरीचा आहे, तालुका जिल्हा नाशिक आहे. राजू आयरे आणि मोहिनी आयरे यांनी आम्हाला दाखवलं का आमची इकडं प्रॉपर्टी संदीप फाउंडेशन पाशी तुमच्या मुलाला आम्ही नोकरीला लावून देऊ सरकारी नोकरीसाठी. आमच्याकडून त्यांनी 3 लाख रुपये घेतले आणि आमचे साडू रमेश बोचरे यांच्याकडून पण 3 लाख घेतले. रमेश बोचरेंची 3 लाख आहे. तुमचे? आमचे पण 3 लाख आहे. हा. आणि अजून एक साडू आहे ना तुमची तिथं, काय नाव त्यांचं? खांडबाल आहे काय ते म्हणतो? खांडबाल
बोचरे बोचरे. दोन्ही साडूच आहे तुमचे. हो. आणि त्यांना पटवलं हो. आणि काय सांगितलं? तिथं ते खांडबालेचे साडू आहे, त्यांची चांगली मैत्री होती. त्यांनीच आम्हाला त्यांच्या घरी एक दिवस फोटो बोलवलं. नीट दिसत नाही. कोण म्हणे फोटो नीट नाही दिसत? हा बोला बोला, तुम्ही बोलित राहा. त्यांच्या घरी आम्हाला बोलून घेतलं खांडबालेंच्या. हा. तो पण तिडा आला. हा काय म्हणे? मला तुमच्या मुलाला लगेच 8 दिवसात नोकरी लावून देतो. मुलाला घेऊन मऊला गेला. महू, मध्य प्रदेश. हो, 1 महिन्यासाठी तिकडे ठेवलं त्याने. बापरे. झालंय म्हणून नोकरीला आम्हाला इकडं तुमच्या मुलाला काही अंदाज आला का हा फसू राहिला वगैरे असं नाही. काही? त्यावेळेस त्यांना मुलांना घेऊन तो फिरवायचा तिकडं. हा हे साहेब आहे, असे साहेब आहे, तिकडं झालं सगळं पेपर म्हणून याच्यातच होता म्हणून, ऑनलाईन काही नाही, मग आपल्या वयशीले म्हणत असे असे आम्हाला अशा साहेबांशी बोलून घ्यायचं. मग पुढं 1 वर्ष, जवळजवळ 1 महिना करता करता 6 महिने झाले, 1 वर्ष झाले. हा. आता इडून गायब आहे. 3 महिन्यापासून इडून नाहीच आहे. अच्छा. तुमच्या बाबतीत काय झालं बाबा? मी मधुकर किसन धात्र हिंगणवाडा. हा. माझा मुलगा अकॅडमी जात होता. कोणाचा फोटो आहे बाबा हा? हा, राजू आयरे, मोईन आयरे, अच्छा. तुमचा पोरगा अकॅडमीला कुठे जात होता? नाशिकला. हा. काय झालं मग त्या अकॅडमीचं? तिथं मुलं होते हा. आणि तिथं मुलांसंग तो जात होता. हा. तो राजू राजूच्या कॉफी गेले. राजूला म्हणत अकॅडमीपेक्षा तुला मी कामाला लावून देतो, एवढे पैसे द्यावं लागेल. तर तो मला म्हटला, तो म्हटलं काम जर होत असेल तर देऊ. तर तो म्हणे मला साहेबाला आधी पैसे द्यावं लागेल, अर्धे म्हणलं अर्धे देतो, अर्धे नंतर देतो. तो म्हणे चालेल. अर्धे म्हणजे किती दिले? आधी 1.5 लाख रुपये दिले, हा. नंतर 2 लाख रुपये दिले. असे 3.5 लाख रुपये 3.5 दिले. लाख रुपये दिले. तुमच्या पदरात काय पडलं 3.5 लाख रुपयात? माझ्या पत्रात काहीच, मी फक्त व्याज भरतोय पैशाचं. कुठून व्याजाने काढले पैसे? व्याजाने काढले पैसे. तुमच्याकडे नव्हते? मी दागिने गहाण ठेवले. बाप रे. आणि आता मागायला गेलो. फोटो नीट दिसताय का फोटो? आता मी मागायला गेलो तर आता मग 1 महिन्याने देतो, 4 दिवसांनी देतो, या तारखेच देतो. भेटतो का तुम्हाला? भेट नाही. फोन काय टायमाला उचलत नाही तो. काही टायमावर फोटो उचलीत नाही? नाही, तो फक्त मुलाला फोन करतो, माझा उचलतच नाही. अच्छा. तुमचं काय झालेलं आहे? आपका क्या हुआ है? मैं कुक था उधर. किसके पास? वो राजू आयरे और मोहन आयरे. क्या कुक बोले तो क्या कॉफी बनाते थे? नहीं, चाइनीज और सब करता था. हाँ. तो तुम्हारा पैसा लेने का क्या मतलब? इधर पकड़ो ये. यही आदमी क्या वो? हाँ जी. काय नाम है उनका? राजू आयरे. राजू आहिरे. हाँ. क्या किया उसने आपके साथ? उसके बाद लड़के को ये कर दे, नौकरी पे लगा देता हूँ बोला. आपके लड़के को? हाँ जी. आपका लड़का किधर रहता है? तो इधर ही है अभी. तो वो 11वीं में पढ़ाई करता था. उसके बाद किधर 11वीं में पढ़ाई करता था? KTCM कॉलेज में कॉलेज जाता था. हाँ. उसने क्या बोला आपको? क्या झांसा दिया? तो उसने बोला आर्मी में कर देता हूँ आपके बेटे को. ठीक है, करा. तो आपका बेटा भी मऊ को लेके गया था क्या? हाँ जी. वो मैं 35,000 होटल में भरा उधर का, वो तो मैं इसमें गिना ही नहीं. मैं नहीं. हाँ जी. होटल का ये मऊ के एक होटल में बच्चा रहा क्या? हाँ जी. 1 महीने भरा उधर, और उसको मैं 35,000 यहाँ घर से दिया हूँ, होटल का खाना होना. आणि तुमचं पोरगं कुठं राहिलं 1 महिना? ते मऊ मध्ये? मऊमध्ये, हा. सागर में रहा. सागर हॉटेल? सागर MP में सागर में था. हा. तिथं पण? वहाँ पे वो लड़के खोली का भाड्याने खोली घेऊन राहिले. पैसे आम्हीच भरित होतो. हा का? किती भरले तुम्ही? आम्ही पैसे दर महिन्याला 20,000 रुपये भरले. महिन्याला 20,000? हा. मग जेवण खावण. आणि किती महिने? तो तिथे 1 महिना राहिला. परत त्यांनी घरीच येऊन दिलं नाही, मला घरी जर गेलो तुम्ही परत येणार नाही. नाशिक रोडला राहिले काही दिवस. हा. तुमच्या पोराला नेलं होतं का मऊला, मध्य प्रदेशला? पण घेतलं होतं. हा. नेलं होतं का तुमच्या पोराला? भोपाळला पण नेलं. भोपाळ आणि मऊला नेलं होतं. तुमच्या मुलाला? तुमच्या मुलाला भोपाळला मऊला घेऊन गेलो. मग तुमच्या पोराला कुठे डाऊट नाही आला? डाऊट तुमच्या पोराला डाऊट आला होता का? डाऊट आला होता, पण मेन गोष्ट आपण त्यांच्यावरती बुवा विश्वास टाकला हा, होता? विश्वास आणि सरकारी काम आहे, टाइम लागेल बुवा. 3 पोरांना वेगळं ठेवायचं. यांना सांगायचं आपलं काम झालं म्हणून, आणि त्यांना सांगायचं का तुमचं आता उद्या होईल, परवा होईल. ते गेले 4 जण मध्ये, आणि तुम्हाला टाकू मध्ये असं म्हणायचं. मध्ये गेला म्हणजे? मध्ये असं मिलिटरी काम झालं. म्हणजे मिळाली बा त्यांना नोकरी? त्यांना मिळाली, आता तुम्हाला पण टाकू असं? मेरे जो 5-6 बार लेके गए वो लड़के को. किधर? वो उधर ही भोपाल में और सागर में. और ऐसा करके 35,000 गया आपका? नहीं, वो तो अलग ही एक ही महीने का, वो 35,000 अलग से दिया मैं.
अरे बापरे। और बाकी तो पकड़ा नहीं है अभी, नहीं? ऐसे ही 5 दिन 7 दिन 10 दिन रह के वापस आने का तो हो वो गया। पैसा अलग? हाँ जी। तो ड्रेस सब है, ड्रेस भी देता है? ड्रेस भी दिया। हाँ, ड्रेस आम्हाला घ्यायला लावले त्यांनी। अच्छा, ड्रेस दिला की तुम्हाला गॅरंटी ती? ड्रेससाठी आमच्याकडून त्यांनी 10,000 रुपये घेतले। ड्रेस आणि बुटांसाठी तुमचे पण ड्रेस आणि बुटाचे किती घेतले? 10,000 रुपये। ते 2,57,000 मध्ये नाही ना? तुमचे वेगळे आहे का ते हो, ड्रेसचे? ते वेगळे. तुम्ही किती दिले ड्रेसला? ड्रेसला 10,000 दिले। तुम्ही? मी 5,000 दिले। हा, ड्रेसला 10,000। अजून असं बाहेर घेऊन गेला का 20-30 हजार रुपये असा खर्च येऊन जायचा तिकडे 1 महिन्यासाठी। हा, हो, तो वेगळाच आहे। या बाईचा काय हिशोब आहे? तुम्ही कावर फोटो घेतला हिचा? हिचा नवरा राजू आयरे आणि मोहिनी आयरे या दोघांनी आम्हाला फसवलेलं। तो पैसे उकळतो तिच्या नावावर टाकतो। हा, बापरे, अवघडच आहे मग। सगळे पैसे तिच्या नावावर, ती म्हणते त्याचा माझा काही संबंध नाही। अच्छा, ती काय म्हणते? संबंध नाही आमचा? संबंध नाही। आणि नवरा बायको आहे? हा, नवरा बायको। फारकत झालेली आहे म्हणते आमचा, आता त्यांना आमचा 2 काही मुली संबंध। त्यांना 2 मुली पण आहे आणि फारकत बी झाली म्हणताय। भयानक आहे सगळं काम। दो लड़के को तुम्ही कंप्लेंट दिली तर तुमचे पैसे बुडाले सांगायचे। असं आहे का? 2 लड़के को काम पे रखा था उधर, हाँ। तो उनका भी पेमेंट नहीं दिया, मेरा भी नहीं दिया। वो 2 लड़के को काम पे तुमने रखा था क्या? नहीं रखा उन्होंने ही था, मैं लेके गया था, अच्छा, तो उनको 2 महीने का पेमेंट नहीं दिया। और आपको? मेरा भी नहीं दिया। कितना दिन का? मेरा भी 2 महीने का दिया। नहीं दिया। तो आपको कितना पगार था? मेरे 25,000। यानी कि 50,000 वो भी गया। हाँ जी। और कैश कितना दिया? और वो लड़कों का 2 महीने का 50। यानी कि 50-50 1 लाख ये हो गया। हाँ जी। रहने का और- 35,000 होगा, 1,35,000। वो अलग है, हाँ। वो इसमें नहीं है। हाँ, और 1.5 लाख कैश दिए। ऐसे 3 लाख रुपया गया आपका। ओके, तुमचं नाव सांगा, मी नारायण गबुलाल डांबरे, मोठ्यानी सांगा, नागपूर शिवाजीनगर। नाव पूर्ण सांगा। नारायण गबुलाल डांबरे, हा. नागपूर शिवाजीनगर। हा, मला आता ही माझी नात्याने साली लागती, कोण? ही मोहिनी राजू आहिरे, सख्खी साली? म्हणजे सख्खी चुलत साली आहे, सख्खी चुलत साली म्हणजे तुमची बायको आणि ही? सख्या चुलत बहिणी। अरे बाप, तुम्ही त्यांच्या विरोधात उभे राहिले? विरोधात मग करणारच काय, आम्ही कर्ज उचललंय। किती? आम्ही 2 लाख रुपये कर्ज घेतले कुठून? आणि बँकेतून। हा, परत एकदा तुमचं नाव सांगा, नारायण गबुलाल डांबरे, पूर्ण पत्ता सांगा। सातपूर शिवाजीनगर, दत्त मंदिर। दत्त मंदिरला राहता तुम्ही? हो. बरं, या दोघी सख्या चुलत बहिणी आहे? माझी मिसेस तुमची आणि- मिसेस आणि ही? हो. काय केलं यांनी तुमच्याशी? माझी मुलगी संदीप फाउंडेशनला आहे ना, तर मग मी तिला रोज सोडायला काय करते जाते. संदीप फाउंडेशनला? ती सेकंड इयरला आहे ती, इंजिनिअरिंगला? करते, काय करते? इंजिनिअरिंग करते। इंजिनिअरिंग करते। मग काय आलं पुढे? मग त्यांच्या कॅफेमध्ये गेलो मी एकदा आणि तिला सांगितलं का बा मला पण हॉटेल टाकायचंय छोटस, हा, तर मग ती म्हणे आपणच पार्टनरमध्ये करू। कोण म्हणे? ही मोहिनी आहे। पार्टनरशिप मध्ये आपण हॉटेल टाकू? मग हॉटेल टाकलं? हा, मग राजहंस म्हणून एक हॉटेल होतं, हा. म्हणजे प्रॉडक्ट होतं मिल्कचं। हा, राजहंस आपलं संगमनेर? नाही, म्हणजे त्यांचंच फ्रँचायझी होती ती, संदीप फाउंडेशन जवळ। राजहंसवाल्यांची? हो. हा, तर मग तिथं डबल मजला बांधायला लावला तिने मला, म्हणे आपण मोठं हॉटेल करू म्हणे। आणि हे पण होते हम साथ माझ्यासोबत, में थे दोनों। हा, हे पण होते। तर त्यांनी मला असं सांगितलं की आपण दोघं पार्टनरमध्ये करू, आपल्याला बेनिफिट खूप मिळेल। हा. मग पैसा किती खर्च होईल? तर म्हणे 2-3 लाख रुपये होतील म्हणे दोघं मिळून। तर असं खर्च करता करता 2 महिने कामाला लागून गेले, तिथं तिचेही पैसे गेले, माझेही 2 लाख रुपये गेले। तिचे किती गेले? तिचे गेले असतील तरी 1.5-2 लाख रुपये गेले असतील। बर, पण मग 2 तुमचेही महिने गेले? 2 महिने मी तिथं पूर्ण काम पण केलं। आणि ज्यावेळेस ओपनिंग झाली हा, 5 फेब्रुवारी 2023ला, कोणाच्या हाताने केली ओपनिंग? त्यांनी दोघं नवरा बायकोनी, आम्ही पण होतो तिथं ओपनिंगला। कोणाच्या हाताने? रेबिन कोणी कापली? तिची लहान मुलगी होती। हा, लहान मुलीच्या हाताने हा, कापली। तिची बरं, लहान मुलगी, तर तिच्या हाताने ओपनिंग केली आणि 8 दिवसामध्येच आमचे 3 वेळा भांडणं झाले. भांडणं झाले। मग तिने माझ्यावर चोरीचा आरोप लावला, अरे बापरे, म्हणजे गल्ल्यातून चोरी केली बुवा असं। हा, हा, म्हणजे मग- पार्टनरवरच आरोप लावला? हा, आणि मला म्हणायची की बा रोडावर जाऊन कस्टमर बोलवायचे, हा. त्यांना हात धरून आणायचं, झाडू मारायचं, म्हणजे वेटर सारखी वागणूक केली माझी त्यांनी। पार्टनरची? हो, बर, हा, म्हणून मला काही ते सहन झालं नाही। मी माझा डबा उचलला, डबा घेऊन जायचो, डबा उचलला आणि घरी निघून आलो। आणि 2-4 दिवसांनी जेव्हा तिला मेसेज पाठवला
की माझे पैसे कधी देणार आहे, तर ती काय म्हणे नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षी देतील. म्हटलं ठीक आहे थांबलो. मग 8-9 महिन्यानंतर मी गेलो तिथं, माझी मिसेस आणि मी गेलो रात्री 8-9 वाजता, तर तिथं काहीच नव्हतं. तर मग बाजूवाल्याने सांगितलं म्हणे हे सगळं विकून फुकून ते कुठे गेले काही माहिती नाही. मग तेव्हा हे सगळं कळालं. मग मी त्यांच्या घरी गेलो. म्हणजे आता तिथं काहीच नाही का या क्षणाला? तिथं काहीच नाही आता. मग तुम्ही तर म्हणे कॅफेवर बसते ती. आहे ना तिच्या नवऱ्याचा जो कॅफे आहे ना तिथं आहे. आणि तिच्याकडे पैसा मागितला का ती काय म्हणते माझा नवरा येईल तेव्हा बघू. आणि आता तो कुठे गेलाय? गावाकडे फरार आहे कुठेतरी. फरार आहे. परवाच्या दिवशी माझ्या बायकोने तिला फोन केला तर ती काय म्हणे तू बहीण आहे म्हणून मी त्या नात्याने तुझा फोन उचलला म्हणे. नाही तर फोन उचलला नसता. काय म्हणते तुला पैसे नाही द्यायचे, काय करायचं करून घे, कोणता रती मारते असं तो घेऊन ये म्हणे, काय करायचं करून घे, पैसे मिळणार नाही असं सांगितलं. म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो. माझं नाव कोणी सांगितलं? मी तुमचं फेसबुक पाहतो ना. अच्छा. बरंच ऍड बघितल्या तुमच्या. अच्छा. हा तुझं काय नाव? नीट धर बेटा, नीट धर, इथं धर. हा माझं नाव विशाल पाटील, मी 40 गावचा आहे. संदीप फाउंडेशन. नीट सांग. पहिल्यांदा पूर्ण नाव सांग. माझं नाव विशाल पाटील आहे, विशाल मनोहर पाटील. विशाल मनोहर पाटील. मी 40 गावचा आहे. पूर्ण पत्ता? बोरखेडा 40 गावचा आहे. बोरखेडा हे गाव आहे का? हो गाव आहे. 40 गाव तालुक्यात. ओके. तिथला तू रहिवासी? हा. तर मी संदीप फाउंडेशनला डिग्रीसाठी ऍडमिशन घेतलं होतं. इंजिनिअरिंगला? हा डिग्रीसाठी. कोणती ब्रँच? BCA डिग्रीला. अच्छा, म्हणजे इंजिनिअरिंग नाही. बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन. बरं. हा. तर तिथं शिक्षणादरम्यान त्यांची माझी ओळख झाली. तर त्यांनी. कशी ओळख झाली ती? ओळख म्हणजे त्यांचा तिथं कॅफे आहे चाय सुट्टा नावाचा. चाय सुट्टा? हा चाय सुट्टा कॅफे अशा नावाचा त्यांचा कॅफे आहे. हा. तर त्यांनी दुसऱ्या मिलिटरी ऑन ड्युटी म्हणून दुसऱ्या लोकांशी बोलणं करून दिलं. काय ऑन ड्युटी? दुसरे लोक म्हणजे काय असतं? दुसरे ऑन ड्युटी आर्मीवाले, MES ब्रांच. त्याने मुळात आम्हाला असं सांगितलं की मी आर्मीमध्ये होतो, मी रिटायर्ड झालोय. तर हा आर्मीमध्ये कोणत्या अँगलनी दिसतो तुला आर्मीमध्ये? हा असं सांगितलं. मी आर्मीमध्ये होतो. त्याच्याकडे सगळे डॉक्युमेंट पण होते. ते टोलसाठी जे कार्ड भेटतं ना ते पण होतं त्याच्याकडे. त्याच्याने तो ते युजही करायचा तो. आणि सक्सेस व्हायचं? सक्सेस व्हायचं ते युजही आर्मी. मऊला कोण कोण गेलंय त्याच्याबरोबर? नाही पण मग तिथं त्यावेळेला टोलवर त्याचं कार्ड चाललं का? ऍक्च्युली आर्मीमध्ये होता तो. खरंच आर्मीमध्ये होता. हो. टोलवर तू हे सोडू नको बेटा. तू हे परफेक्ट धर बरं. इथं परफेक्ट धर. मला तुझा कॅमेरा लावला तर तुम्ही दोघं दिसले पाहिजे मला. हा. महूला गेला त्यावेळेला टोलवर त्याला ते कार्ड दाखवून टोल पडला नाही अशी परिस्थिती झाली होती का? हो झाली होती. म्हणजे तो होता मिलिटरीत होता तो. तर त्याने सगळ्यांना सांगितलं की MES म्हणून मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणून एक ब्रांच आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची. त्यात ऍज अ क्लार्क म्हणून तो पोरांना जॉब लावून देतोय म्हणून त्याने असं आमिष दाखवली. आणि याच्यासाठी एक विशेष भरती असते ती कुणालाही देता येत नाही. कुठल्या तरी आर्मीमॅनच्या रेफरन्सनेच देता येते. अरे बापरे. त्याने आमच्याकडून पैसे घेतले आहेत. तुमच्याकडून किती घेतले? तर माझ्याकडून त्याने 4 लाख रुपये घेतले आहेत. आणि अजून कोणाकडून घेतले? अजून माझ्यासोबत इथे जेवढे व्यक्ती आहेत ज्यांच्याशी बोलले तुम्ही त्यांच्या सगळ्यांकडून त्यांनी पैसे घेतले आहेत. तर सगळ्यांना तो बाहेर न्यायचा. बाहेर म्हणजे महूला आर्मी कॅम्प आहे तिथे, भोपाळला आर्मी कॅम्प आहे तिथे न्यायचा, सागरला न्यायचा. बाहेर 1-1 महिना ठेवायचा, 8-8 दिवस ठेवायचा. म्हणजे माझे तरी साधारणतः 8 ते 10 चक्कर झाले आहेत. त्यापैकी 2दा मी महिना थांबलोय आणि इतर वेळेस 7-8, 8-8 दिवस बाहेर थांबलोय. म्हणजे बाहेरचा सगळा खर्च आम्हीच करायचो असं त्याने. आणि नेल्यावर तिथल्या ऑन ड्युटी ऑफिसर्सशी तो बोलणं करून द्यायचा. अच्छा. आणि यांचं रॅकेट आहे मोठं. कारण याच्यासोबत दुसरे आता ते खरंच ऑन ड्युटी होते का काय ते माहित नाही मला. पण मग युनिफॉर्म मध्ये दुसरे ऑफिसर्स स्वतःला म्हणायचे आणि यायचे. आम्हाला इंटरव्ह्यूसाठी न्यायचे, आमचे थंब घ्यायचे. जर तिथे महूला एक मेडिकल आहे आर्मीचंच, तर मेडिकलमध्ये आमचे थंब वगैरे घ्यायचा, फॉर्म वगैरे साईन करून घ्यायचा. भोपाळलाही सरळ तो आम्हाला सेंटरमध्ये न्यायचा. सेंटरमध्ये सगळ्या व्यक्तींसमोर नोंदणी करून न्यायचा. गेटवर काय सांगून न्यायचा? तो काय सांगायचा ते आम्हाला नाही सांगायचं. आम्हाला पहिले बाहेर उभं करायचा. म्हणजे आम्हाला असं सांगायचं होतं की कोणाला डाऊट नको यायला म्हणून. आम्हाला फोनही घेऊन घ्यायचा. असं तो आम्हाला आत न्यायचा. फोन कुठे जमा करायचा? तो फोन तो स्वतःजवळ ठेवायचा आमचे फोन. आणि एकदा त्याने मी नव्हतो 7 ते 8 मुलांना सागरला एक महिन्यासाठी रूमवर ठेवलं. सॉरी सागरला नाही, इंदोरला एक हॉटेल आहे
तर त्या हॉटेलला 1 महिना ठेवलं आणि त्यांच्या घरी सांगितलं की पोरं आत गेली ट्रेनिंगला आहे. आई शप्पथ. त्यांच्या घरच्यांनी अख्ख्या गावात पेढे वाटले. हा आणि नंतर जेव्हा त्या पोरांना तुझ्याही घरी पेढे वाटले का? मी नव्हतो तेव्हा. ती वेगळी बॅच होती. ती 7 पोरं माझ्या सोबतची वेगळी बॅच होती तेव्हा मी नव्हतो. हा. 1 महिना त्यांना तिथं ठेवलं पण जेव्हा उघड पडलं तेव्हा सगळे घरी आले. मग त्याने सगळ्यांना असंच मग आमचं मीटिंग झाली, त्याला बोलवलं तर पैसे मागण्याची जेव्हा बारी आली तो तेव्हा बोलला की जर तुम्ही पोलीस कंप्लेंट केली तर मी सुसाईड करीन तुमचं नाव देऊन, अशी तो धमकी देत होता. मग त्याच्यामुळे आम्ही सरळ तुमच्याकडे आलो. क्या बात. बरं, तुझ्या बरोबर प्रवास करत असताना तुझ्या बरोबर तुझे सख्खे मित्र किती होते की जे फसलेले असे? सख्खे मित्र माझे कुणीही नव्हते आणि तो कुणाशी मैत्री करूही देत नव्हता की हे सोबत झाले तर मग एकमेकांशी त्यांच्या गोष्टी शेअर करतील आणि आपल्या विरोधात काही बोलतील, म्हणून तो कुणाला काहीच बोलू देत नव्हता एकमेकांशी. अनोळखी सारखी वागणूक द्यावी लागायची आम्हाला एकमेकांना. मग तिथं डाऊट येत नव्हता का तुम्हाला हा एकमेकात येत होता, पण मग तो 2 पोरांना कुठेतरी दुसरीकडे न्यायचा जे आमच्या सोबत होते आणि सांगायचे की ते आत गेले, त्यांचे त्या ट्रेनिंगच्या युनिफॉर्मवरती फोटोज दाखवायचा. म्हणजे त्याने वातावरण असं निर्माण केलं होतं की जेणेकरून शंका येईल असा विषयच नव्हता. अच्छा. सरळ तो बिंदास कॅम्पमध्ये नेतोय, तिथल्या लोकांशी तोही बोलतोय, आम्हालाही बोलायला लावतोय, तिथल्या कॅफेटेरियावर आम्हाला बसवतोय एवढ्या वेळ. मग पोलीस कंप्लेंट केली का नाही आजपर्यंत? त्याने सुसाईड करण्याची धमकी दिली आहे. जर तुम्ही पोलीस कंप्लेंट केली तर मी सुसाईड करेन म्हणून त्याने धमकी दिली आहे. त्याच्यामुळे आम्ही सरळ तुमच्याकडे धाव घेतली. अच्छा. तो आणि त्याची वाईफ ह्या दोघांशी आमचं बोलणं झालं होतं पैशांबद्दल. तर मी त्याला असे 4 लाख रुपये दिलेत, बाकीचे ऑनलाईन दिलेत, बाकीची कॅश दिली आहे. आता त्याची वाईफ जेव्हा तो भेटत नव्हता तर आम्ही त्याच्या वाईफकडे फोर्स नाही केला, कारण तिच्यासोबत एक लहान मुलगी आहे, तिची 3-4 वर्षाची मुलगी आहे. तर आता तिला कॉल करतो तर ती म्हणते माझा या विषयाशी काहीही एक संबंध नाहीये. ती म्हणते मी घटस्फोट घेतला. पण तिच्या नावावर काही पैसे पाठवले का तुम्ही? मी तसं नाही सांगता येणार ते, कारण ते स्टेटमेंट वगैरे आम्ही चेक नाही केलंय. पण मग दोघं ते बंटी बबलीची जोडी आहे. अच्छा. तिच्या नावावर पैसे पाठवले का तुम्ही काही? नाही, जे काही येते सगळं कॅशमध्येच व्यवहार. तो अकाउंट नंबर सेंड करायचा सगळ्यांना. अकाउंट नंबर वरती धर ना बेटा, वरती. तो हे दोघं आहेत ते, राजू अहिरे आणि ही त्याची वाईफ मोहिनी अहिरे, बंटी बबली. तर हे दोघांना जसं एखादी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी पोरं जातात तिथले काउन्सिलर कसं काउन्सिलिंग करतात की असं करा तसं करा, तसे इमोशनली आणि एकदम परिस्थितीच्या हिशोबाने एकदम भाष्य करून एकदम फसवतात. आणि ह्या दोघांनी असे भरपूर आम्हाला 7 जणांना फसवलंय. आधीही लोकांना फसवलंय. त्यांच्यावर चांदवड पोलीस स्टेशनला ऑलरेडी तक्रार आहे. हा 6 महिने सेंट्रलला राहिला आहे, नाशिक सेंट्रल जेलला बंद होता. तीच आहे, याच्या वाईफनेच त्याला सोडवलंय. आता जेव्हा आम्ही हिच्या वाईफकडे, कारण तो फरार आहे सध्या, हिच्या वाईफकडे जेव्हा आम्ही पैशांची मागणी करतो तर ती सरळ सांगते की याचा माझा काही एक संबंध नाही. आणि उलट आम्हाला धमकी देते की आम्ही तुमच्यावर कंप्लेंट करू. उलट्या आम्हाला धमकी देते की मी तुमच्यावर पोलीस कंप्लेंट करेन म्हणून. म्हणजे उलटा चोर सारखी गोष्ट आहे. अच्छा. बरं, मला हे सांग, झासा कसा देत होता तो? काय चर्चा चालायची? चर्चा म्हणजे तो एक युनिफॉर्म मध्ये स्ट्रिक्ट बोलणाऱ्या व्यक्तीला आणायचा, जो बघितल्याने वाटायचं बी ती खरंच ऑफिसर असेल. शूज पासून ते त्याच्या कटिंग पर्यंत असे तो एक एक दोन नाही 3-3, 4-4 युनिफॉर्म मध्ये व्यक्ती आणायच्या विथ जीप गव्हर्नमेंटची जीप. आम्ही जेव्हा भोपाळला होतो ना तेव्हा तो तिथल्या लॉजिंगवर, आम्हाला एक लॉजिंगवर त्याने ठेवलेलं होतं, तिथं आमचा मुक्काम होता. तर तिथं एका आर्मीच्या जीप मध्ये 2 ऑफिसर्स सारखे दिसणारे, म्हणजे ऑफिसर्स होते का बनावटी होते ते मला नाही माहित, पण ऑफिसर्स सारखे दिसणारे डिक्टो आणायचा आणि ते आम्हाला ट्रीटही तसेच करायचे एकदम ऑफिसर्स सारखं. आणि आम्हाला ते सांगायचे आता इथं जायचंय, तिकडे जायचंय, तुमची ट्रेनिंग होणार आहे, 2 दिवस थांबा, 2 जणांना कुठेतरी वेगळ्या जागेवर घेऊन जायचं. मग आम्हाला त्यांचे फोटो दाखवायचे नंतर नेल्यावर, खरंच एखाद्या कॅम्पच्या बाहेरचे, किंवा मग आम्हाला वाटायचं की खरंच 2 जणांचं काम झालं असं आम्हाला वाटायचं. आणि आता आमचंही होईल, त्याच्यामुळे गप्प बसायचो आम्ही. आणि जर कुणी काही बोललं त्यांना की किती दिवस लागतील तर म्हणायचं तुमचे पैसे परत घ्या निघा. आणि जेव्हा परत कॉल केला की पैशांसाठी, ठीक आहे आम्ही निघतो, द्या पैसे, तर म्हणायचे पैशांना 1 वर्ष लागेल. 1 वर्ष ऐकून आम्हाला म्हणावंच लागायचं की काम करा नाही तर पैसे द्या.
हा. अशी परिस्थिती त्याने आणलेली होती. मग टोटल तुझे 5 लाख रुपये खर्च झाले असतील का? माझे 4 लाख त्याला मी दिलेले आहेत आणि वरतून 1-1.5 लाख सहज आरामशीर खर्च झालेला म्हणजे आहे. राहण्यासाठी हॉटेल, राहणं, खाणं, फिरणं, ट्रॅव्हल, तो इथून आम्हाला दिल्ली बोलवायचा, पुष्कर बोलवायचा, म्हणजे तो महू बोलवायचा, म्हणजे जवळपास अर्ध भारत दर्शन त्याने आम्हाला घडवलंय. अच्छा, म्हणजे तेवढे पैसे झाले वसूल. पुष्करला कधी गेला असता ना तू? पुष्कर पाहून आला तू, हाय का नाही? पुष्कर, महू, अजून भोपाळ, सागर, इंदोर आणि असेच अजून 1-2 प्लेसेस होते तिकडे. देवलाली कॅम्पला तर न्यायचाच नाही मी. मग देवळाली कॅम्पचे ते अधिकारी जे ऑफिसमध्ये तिथल्या लेडीज होत्यात ना, ज्या ते बाहेर एक रूम असतो बघा, कार वगैरे एंट्री करतात म्हणता येईल, तर ते त्याला नमस्कार करायचे. जसं एखादी साहेब चालला म्हणून. आता असं बघून तर मग माणूस इम्प्रेस व्हायचा ना, आम्ही फसायचोच. ते त्याला नमस्कार करायचे, तो सहज असं एकदम डौलात आम्हाला. म्हणजे मिलिटरीच्या लोकांसाठी सुद्धा ही धोक्याची घंटा आहे की तुमचा एखादा एक सर्व्हिसमन अशा पद्धतीनं एकदम डौलाने रुबाबाने ऑफिसच्या आत जायचा आमच्या समोर आणि आम्हाला सांगायचं की मी तुमच्याविषयी बोलणं करतोय, मी देशाची सुरक्षा धोक्यात आणली, मी देशाची सुरक्षा धोक्यात आणली, मी देशद्रोही, हा खोटे फौजी उभे करून तरुणांना गंडा घालतो. अच्छा, हा, यांच्याविषयी काय सांगायचं? या इकडे, तुम्ही दोघं सोबत उभे राहा यांच्या सोबत उभा. सारखा इकडे, सारखा इकडे. हा, हे अशोकनगरला राहतात, यांचा तिथे सलून आहे, उदय सलून म्हणून. तर तो यांच्याकडे यायचा दाढी कटिंगसाठी आणि यांना नीट धर, दाढी कटिंगसाठी यायचा आणि यांना धवूस दाखवायचा की मी अशा रँकला आहे, अमुक आहे, ढमुक आहे. यांच्यासमोर मोठ्या दाढी कटिंग फुकट करायचे का? मग फुकट करायचो मी. आई ग, अगोदर पैसे देऊन करायचा, पण जेव्हा यांनी पैसे दिले तेव्हा मात्र फुकट करत असेल. अच्छा, पण मग त्यांना यांच्यासमोर धवूस दाखवायचा की मोठ्या मोठ्या साहेबांशी बोलतोय, अमुक ढमुक असं दाखवून यांना त्याने एकदम चिकण्या चोपड्या भाषेत आणून फसवलं आणि यांच्या मुलाचं काम करून देईन म्हणून यांच्याकडून पैसे घेतले. बरोबर. आणि यांच्या मुलाला तू ओळखतो का? हा, यांच्या मुलाला ओळखतो. आता तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मुलांना घेऊन उद्या इथं यायचं आहे. हा, तुमचा मुलगा नाहीये, तुमचा मुलगा आहे, तर तुमचा मुलगा घेऊन इथं येणे का उद्या? हा, तुमचा पण मुलगा घेऊन या उद्या. तो आता मुंबई जाईल परवाच्या दिवशी तयारी ठेवा. सगळे मुलं घेऊन या. सेम हे फोटो, आता अजून फोटो वाढवा, यांचे चिकणे फोटो शोधा अजून, बरं का? चांगले मोठे 10वीचे फोटो तयार करा यांचे आणि मुलांना घेऊन या. आणि मुलं आणि तुम्ही असं एक आपण लाईव्ह घेऊ. मी आमच्या व्ह्युअर्सना विनंती करतो की या अशा बंटी बबली पासून सावध राहा. काही सरकारी नोकऱ्या मिळत नाही, सरकारी नोकऱ्यांना एक्झाम द्याव्या लागतात. अशा पद्धतीनं कुठेही भरती कधीही आजपर्यंत झाल्याचा कोणताही दाखला नाही. आता जेव्हा याच्या अगोदरचा बेटा आहे ना, तू मला खूप त्रास देतोय, तू इथं धर, असं अजिबात त्रास देऊ नको, अजिबात हलू नको. याच्यापूर्वी जेव्हा तुम्ही आमच्या अगोदर जो लाईव्ह घेतला तो त्याने बहुतेक बघितला किंवा त्याला कोणीतरी सांगितलं. हा, तर मग त्याला कळालं की आम्ही एवढे लोक इथं बसलोय, कारण आम्ही खाली बसलेलो होतो ना. तर त्याचा यांना कॉल आला. कोणाला? यांच्या फोनवर. अरे वा, काय म्हणाला? तो धमकी देत होता. काय? तो धमकी देत होता, धमकी की मी जर तुम्ही असं काही केलं तर विचार करून ठेवा मी काय करीन त्याचा. खून करतो का म्हणा आता? खून? ए राजू आई रे, खून करणार का आता? मी काय करीन धमकी देत होता. हा, नीट धरा. रेकॉर्डिंग केलं का तो फोन? नाही, त्यांना ते एवढं जमत नाही का? आणि नेमकं तुम्हालाच केला का त्यांनी? त्याच्यामुळे त्यांना जमत. काय बोलला आता? नीट धरा ना तुम्ही. मला एवढाच बोलला तो, आणि की तुझं मी नंतर पाहून गेल म्हणे तू काय करतो असं. म्हणून तुम्ही घाबरलेले का? मरायला घाबरता? नाही, मरायला नाही घातो. नाही ना, घाबरू नका ना, तो खून करणार नाही. पोलीस कंप्लेंटच्या धाकाने सगळ्यांना, कारण सगळे विद्यार्थी आहेत. सगळे असे जे आता एज्युकेशन घेत आहे, जेणेकरून अशा प्रकरणामुळे त्यांचं पुढे भवितव्य धोक्यात येईल. असं विद्यार्थी आहेत. तुमचं काही भवितव्य धोक्यात येणार नाही, कायद्याचं राज्य आहे. अशाच गैरसमज देऊन सुसाईड करीन तुमचं नाव लिहून, नंतर त्याची वाईफही धमकी देते. त्याचा कॉल दाखवा मला, त्याचा आलेला कॉल दाखवा. हा, त्याचा नंबर घ्या. जनतेनं आता राजू आयरेचा नंबर घ्या आणि त्याला फोन करा सगळ्यांनी. ज्या फोनवरनं यांना फोन आला दाखवा. फोनाचा चालू करा. नाही, याच्यात आलेला फोन तो रेकॉर्डिंग झालाय का फोन?
ते त्यांना एवढं झाला असेल ना? एवढं जमत नाही, पण झाला असं मला असं तरी वाटतंय. झाला असेल तर तो काढू आपण. काय वाटतं ही परिस्थिती पाहिल्यावर? हो सर, बहुत त्यांना त्यांच्यावर अत्याचार होते सर. यांना त्या गुन्ह्यामध्ये नावालाच पाहिजे सर. आणि जे फौजी जे रिटायर झाले या लोकांच्यापासून सावधान व्हावं सगळ्या लोकांना, ही माझी विनंती आहे. काय सांगणार? मी तर हे सांगेल की या निमित्ताने एक कॉलेजच्या एक नवीन आजची जी पिढी आहे उगवती, त्या मुलांना दिशाभूल करून त्यांचं भविष्य धोक्यात आहे. दुसरं, आर्मी जी लोकांच्या नजरेमध्ये खूप स्वच्छ आहे, तर आर्मी सारखे लोक सुद्धा बदनाम होत आहेत. तर अशा लोकांना शिक्षा ही झाली पाहिजे, जेणेकरून आपलं उज्ज्वल भविष्य जे मुले आहे, आजची पिढी, तरुण पिढी, ती धोक्यात येऊ नये. ओके. या लोकांनी जेवढं सहजी हा प्रकरण सांगितलं ना, तेवढं सोपं नाही बरं काय. जर यांना हा कॅम्पस मध्ये एवढं सहजी फिरवू शकतो, तर हा गोपनीय माहिती बाहेर काढू शकतो का? हा देशाला धोका आहे. हा खूप गंभीर विषय, पण यांनी खूप लाईटली घेतला तो. प्रशासनाला विनंती आहे, हा विषय लाईटली घेऊ नका आणि याला पळायला वेळ देऊ नका, कारण हा खूप गंभीर विषय आहे सर. कोण आहे हा? आता आला का फोन? नाही. हा, याचा रेकॉर्डिंगचा एक फोन ऐकवा. कोणाचा आहे हा? राजू आयरेचे. मोठ्याने सांगा. राजू शंकर आयरे. हा, दाखव रे मोठ्याने, मोठ्यापासून दाखवा. काय काय बोलतोय रे तो? पैसे देतोय आता असं बोलतोय. कधी बोलला? आता 8 दिवस झाले. हा, थांबा ऐकवा ते. तुझ्याकडे आहे का रे काही कॉल रेकॉर्डिंग? माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ती. 1 मिनिट बंद करा. हा, मी त्याच्याकडे त्याचे बॅनर धरा रे कोणतरी. हा, बॅनरला लय कच्चा पोरे आहे. धरा हो, नीट धरा. मला फोन केला 8 तारखेला. नीट धरा बॅनर सगळ्यांनी, आळस करू नका. सर थांबा. हा, त्याला जेव्हा कळालं की आम्ही तुमच्याकडे येणार आहोत, नीट धर. जेव्हा त्याला असं कळालं की आम्ही तुमच्याकडे येणार आहोत, तर त्याने मला कालच रात्री कॉल केलाय. अच्छा. हा, आणि मग कॉलमध्ये तो असं स्पष्ट नाही बोलला काही, पण मग मी पैशाची त्याच्याकडे मागणी केली आणि तो मला बोलला की तुला पैसे देतो म्हणून. आता ती रेकॉर्डिंग आहे इथे. आवाज फुल आवाज करा, नीट धरा, सावकाश, घाई करू नका, गोंधळ घालू नका. तुम्हाला समजतं का? तुम्ही डोक्यात आहे का? गप बसा ना जरा. डेंजर आहे याच्यापासून देशाच्या सुरक्षेला खरंच धोका आहे याच्यापासून, बरं का. या माणसापासून देशाच्या सुरक्षेला धोका आहे. सर ही रेकॉर्डिंग आता. हा, राजू आहिरे. नाही थांबता, ही पाठव ना, याच्यावर पाठव ना. तुम्हाला सेंड करू का? कोणाला तरी सेंड कर, यांना सेंड करा. सर हे पूर्ण रॅकेट आहे सर. कारण हा जसं म्हणतोय का ऑफिसर्स असलेले 2-4 जण येऊन यांना ट्रीट करतात, तर मिलिटरी मध्ये जर असं होत असेल तर मला वाटत नाही का बाबा सुरक्षेचं काही खरंय बाबा आपल्या. म्हणजे त्याला गेटवर एवढी साथ मिळते, तो आतमध्ये लोकांना घेऊन जातो. मऊला पण आतमध्ये घेऊन जात होता का? सरळ मेडिकल मध्ये न्यायचा, जिथे रिसेप्शन जवळ जिथे बाकी लोक वेट करतात तिथे आम्हाला 1-1 तास बसवायचा, नंतर मेडिकल मध्येच कॅफेटेरियाला अर्धा तास बसवायचा. म्हणून तुम्हाला कॉन्फिडन्स यायचा. समोर तिथले जे ऑफ ड्युटी लोक आहेत, जे काही त्यांच्या कामासाठी आले असतील, त्यांच्याशीही बोलायचा एकदम गमतीशीर. हा ना, म्हणून तुम्हाला गॅरंटी वाटायची. वातावरणामुळेच आम्हाला त्याच्यावर संदेह नाही आला. आमच्या पोराला त्यांनी व्हिडिओ कॉल केला, मी आता 10 पोरं घेऊन चाललोय, त्यांचे पैसे भेटले की मग तुम्हाला पैसे देतो म्हणून. हा का? रेल्वे मधून व्हिडिओ कॉल करतात आणि ते पैसे भेटले की तुम्हाला देतो म्हणून. बर, आणि आता मग तो देतो 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 नुसतं. बरं, तुम्हाला यांनी पैसे दिले, तुम्ही याला माफ करणार का? आता ते आता काही सांगू शकत नाही. आम्हाला पैसे तर भेटणं गरजेचं आहे ना. अहो, पण पैसे मिळाल्यावर त्याला माफ करणार का तुम्ही? आम्ही कसं काय माफ करतो?
शिक्षा झाली पाहिजे. पैसे नाही भेटले तर चालतील पण त्याला शिक्षा क्या बात आहे. देश धोक्यात आहे. देशासाठी तो अटकला पाहिजे. हा देश धोक्यात आहे याच्या वाचून. त्याची बायको पण अशी करते. हा मग त्या दोघांना पण शिक्षा झाल्या पाहिजे ना. तुमचे पैसे मिळो ना मिळो पण देश धोक्यात आहे यांच्यामुळं. मेरे बच्चे का डॉक्यूमेंट तो उधर ही है, उसके पास है, दिया भी नहीं. क्या क्या और नीट पकड़ो ना. डॉक्यूमेंट क्या है डॉक्यूमेंट. सारा पेपर ओरिजिनल डॉक्यूमेंट्स बोलो. ओरिजिनल डॉक्यूमेंट्स ना उसके पास है. बाप रे. और आवाज कमी लड़के का ये कर दिया उसने, जिंदगी खराब कर दिया. अभी होटल पे नौकरी कर रहा हूँ. हाँ पर वो डॉक्यूमेंट्स तूने पहले क्यों नहीं मांग लिया. वो दे नहीं रहा था ना जी. क्या बोल रहा था. कभी बोलता है गाड़ी में, कभी बोलता है उधर है, कभी बोलता मेरी घरवाली को पता लगने नहीं दो, ऐसा कुछ भी बोलता था. ऐसा नाही त्या डॉक्युमेंटच्या जीवावरच पैसे काढत होता तो. सर आपले जोशी काका आपले आर्मीतले एक्स आर्मी हा. निर्भय महाराष्ट्र पार्टीत काम करतात. हा. उद्या सकाळी त्यांना बोलवून आणि या सगळ्याचा आपण फडशाच पाडू. फडशा पाडू. हा, परवा कारण देशाची सुरक्षा धोक्यात हा. आहे आणि देशद्रोहाचा गुन्हा याच्यावर कसा दाखवता येईल. फक्त पोलीस स्टेशनला जाऊन पैसे बुडवले हा विषय लांब आहे आता. तर देशद्रोहाचा याच्यावर कसा गुन्हा लावता येईल याच्यावर आपण काम करू. हा अजून काही सांगायचंय तुला. नाही सर आलं का ते. आवाज कमी. आवाज वाढवा ना. फुल अरे मग ज्याचा आवाज जास्त आहे त्याला पाठवायचा ना. मला सगळ्यांना फोन केला. मी सगळं म्हणतोय दिल्ली मोबाईल उठला का. सुरेश वागला. मला 1 रुपये दिले नाही तुम्ही अजून. मला पूर्ण तयारच नाही हे लोक. चला ठीक आहे. तर या दाम्पत्यापासून आपल्या देशाच्या सुरक्षेला धोका आहे. तर पोलिसांनी सु मोटो यांच्यावर ऍक्शन घेऊन यांना पहिले गजाआड केलं पाहिजे, गरजेचं आहे. मिलिटरीमध्ये सुद्धा पोलिसांनी सु मोटो यांची तक्रार दाखल केली पाहिजे. यांचा कॅफे संदीप फाउंडेशनच्या बाहेर आहे, सातपूरच्या पुढे त्र्यंबक रोडला. आणि ते तिथं सगळ्यांना जाळं टाकतात आणि सगळं मायावी रूप घेऊन हा माणूस महूला, सागरला, भोपाळला, इंदोरला सगळ्या मिलिटरी कॅम्पमध्ये लोकांना घेऊन जातो. हा व्यक्ती याच्या अगोदरही हे सगळे याच्या अगोदरही हेच करत होता आमच्या अगोदर. तर त्याबद्दल त्याच्यावर चांदवड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल आहे. त्याला 6 महिने सेंट्रल जेलला शिक्षाही झाली होती नाशिकला. आता आमचं जे प्रकरण झालंय त्याच्यानंतर आता हल्लीलाही अजून तो काहींना घेऊन फिरतोय. हा ना, त्या लोकांनी सावध व्हा. फसवलंय तसं अजून काही लोकांना तो फसवतोय असं तो स्वतः सांगत होता की मी अजून काही लोकांचं काम करतोय, त्यांच्यासोबत बाहेर आलोय. हा मूळचा रहिवासी आहे वाखारी गाव आहे वाखारी, तालुका देवडा, जिल्हा सटाणा, चांदवड जवळ, जिल्हा नाशिक जिल्हा सटाण्याजवळ देवळ्याजवळ वाखारीचा आहे हा. वाखारीचा आहे. आणि त्याची बायको कुठली हो. दहिवडची. दहिवड. हा म्हणजे ती पण देवळालाच राहते आता. हा तिची आई तिचा भाऊ देवळालाच आहे ना, तर मग ती देवळालाच जाते. हा दहिवड कुठं आलंय. दहिवड देवळा तालुक्यातच आहे. अच्छा वाखारीच्या पुढे. वाखारीच्या पुढं. आणि देवळ्याला ते कुठं राहता. बस स्टँडच्या थोडस पुढे. हो का. तुम्हाला नातेवाईक म्हणून त्यांनी म्हणलं नाही का आम्ही तुमचे पैसे आज नाही उद्या देऊ बा. फक्त त्या मेसेज पाठवला नाही. आणि तुम्हाला यांचं हे सगळं गंभीर प्रकरण कळल्यानंतर तुम्ही त्याला साडू म्हणून समजवलं नाही का, तू देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करतोय. शिवीगाळ झाली तर त्याने माझा नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून दिला. हा का. पण तुम्हाला साडू म्हणून वाचवावं वाटलं नाही का. देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल त्याच्यावर. आता माणसाला तर शिक्षा झालीच पाहिजे ना. तो साडू असो नाही तर भाऊ असो. हा देशद्रोही तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्याला जन्मठेप होऊ शकते. द्या ना, फासावर द्या त्याला. बापरे. त्यांनी जागी जागा घेऊन ठेवलेल्या. कुठं त्र्यंबकला, काही नाशिकला, मखमलबादला प्लॉट घेऊन ठेवलेला. जागा घेऊन ठेवलेल्या आहे. असं ऐकलंय. सांगतो तो स्वतः सांगतो की मी माझे म्हणजे
लोकांना असं सांगण्याचा प्रयत्न करतो की माझ्याकडे ऑलरेडी एवढे पैसे आहेत की तुमच्या 2-3 लाखाने मला काहीही फरक पडत नाही. आणि स्वतः महागड्या गाड्या फिरवतो. कोणत्या गाड्या आहेत त्याच्याकडे? त्याच्याकडे इनोव्हा होती, ती एकाने जप्त केली. आता इर्टिका आहे त्याच्याकडे हल्लीला. आणि आयफोन. इनोव्हा कोणी जप्त केली? एक आमच्यातच एक व्यक्ती आहे, त्यांनी दादागिरी करून घेऊन गेला. दादागिरी करून नाही, याने एक उदारता म्हणून त्यांच्या नावावर गाडी घेतली. त्याला त्याच्याच पैशाने घेतली, हा विषय वेगळा आहे. पण मग त्यांच्या नावावर गाडी घेतली, नंतर ती त्यांनी जमा करून घेतली. आणि हा महागडे फोन वापरतो, आयफोन सारखे. सोनं बिनं घालतो का अंगावर? सोने मिने त्याच्याकडे 4 सोन्याच्या अंगठ्या आहेत, 2 सोन्याच्या चैनी आहेत. ते एक चैन असं तो सगळ्या गोष्टी म्हणजे असं दाखवायचा की तो खूप खानदानी अमीर आहे. आणि त्याचं वाखारीला फक्त एक छोटूसं घर आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. त्याची आई मजुरी करते. कोणाची? त्याची आई मजुरी करते. अजूनही त्याची आई एवढी वृद्ध असून शेतात ते निंदायला खुरपायला जाते त्याची. आणि तो आणि त्याची बायको हे दोघं कपल इथं फसवून मजा मारतात. अजूनही ते नाशिकला राहते. ती अशोकनगर मध्ये पाण्याच्या टाकीजवळ 3 नंबरचं तिचं घर आहे. अशोकनगर मध्ये बोरकर व्हॅलीकडे जाताना पाण्याच्या टाकीजवळ त्यांचं घर आहे. तिथे हे दोघं राहत होते. आता हल्लीला तो फरार आहे, कारण त्याला माहिती आहे की तो सापडला की काहीतरी होऊ शकतं म्हणून. आता काही नाही, आता पोलीस त्याला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याची वाट लावतील. आता मिलिटरी सुद्धा त्याच्या मागे लागेल. आता जनतेनं मिलिटरीमध्ये तक्रार करावी. याचं नाव काय आहे नीट सांगा, जोरात पूर्ण नाव सांगा. याचं नाव आहे राजू शंकर अहिरे. त्याचं बायकोचं नाव सांगा. टोलचा जो कार्ड असतं ना, तेही आमच्याकडे आहे, पण दाखवा ना. ते हल्लीला नाहीये. तुम्ही बोलत आहे आम्ही तेही मागू. परवा घेऊन या सगळं. परवा सगळे मुलं फसलेले आणि महूला काय झालं, भोपाळला काय झालं, ही सगळी स्टोरी आम्ही जनतेला दाखवू. आणि हा माणूस देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारं हे कपल आहे. या दोघांना जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या पाहिजे. प्रसंगी हे साडू काय म्हणतात, काय झालं पाहिजे? फासावर द्या त्याला. आमचं एवढंच म्हणणं आहे की आता जे झालं ते झालं. आतापर्यंत आम्ही तुमच्याकडे आलोय, तर आजपासून याच्या पुढे जर आम्हालाही कुणाला काही झालं याच्यासाठी जबाबदार हे दोघं नवरा बायको अहिरे आणि मोहिनी राजू अहिरे. आणि यांच्या सोबत अजून काही व्यक्ती आहेत, त्यांचाही खुलासा आम्ही करू. त्यांचं ओरिजिनल नाव काय आहे ते आम्ही तुम्हाला कळवू. आम्हाला काही जर झालं तर याच्यासाठी कारणीभूत तेच असणार आहे. आणि त्यांना काही झालं आणि ते म्हटले की आम्ही केलं तर ते शक्य नाही आहे, कारण आम्ही बळी आहोत. आम्ही काय त्याचा जीव घेणार, काही करू शकत नाही. उलट आम्हीच मेलेलो. देवाला नवस करतो की त्याला मरू नको देऊ, माझे पैसे नको दे, मग मरू दे. अच्छा, क्या बात. आणि तुमचं काय म्हणणं आहे, पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण यांना जन्मठेप झाली पाहिजे. जन्मठेप झालीच पाहिजे, कारण हे आपल्या देशाच्या सुरक्षेला धोका आहे. यांच्यामुळे घराघरात भांडणं होऊ राहिले. हा ना, यांच्या तर मुलाचं करिअर बर्बाद करून टाकलं त्यांनी. ओरिजिनल कागद देत नाहीये. तर जनतेनं, जनता जनार्दना जागा हो आणि अशा लोकांच्या नादाला लागू नका. हे लोक तुम्हाला फसवतात. वेगवेगळ्या पद्धतीचा, वेगवेगळ्या गोष्टींचा फायदा उचलतात. ते तुम्हाला दमदाट्या करतात, त्याला तुम्ही बळी पडता आणि असे लुटले जाता. तर सावधान व्हा. सावधान, 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 सावधान. हा, सांगा तुमच्या त्या फसवणाऱ्या माणसाचं पूर्ण नाव आहे. खट्टी सांगा. पहिल्यांदा एकाचं नाव सांगा. राजू. हा, राजू शंकर अहिरे. एकाच आवाजात परत सांगा. परत सांगा. राजू शंकर अहिरे, मोहिनी राजू अहिरे. बोला. राजू शंकर अहिरे, मोहिनी राजू अहिरे. हा, राजू शंकर अहिरे, मोहिनी राजू अहिरे. हा, राजू शंकर अहिरे, मोहिनी राजू अहिरे. हा, राजू शंकर अहिरे, मोहिनी शंकर अहिरे. मोहिनी राजू अहिरे. हो,